नमस्कार मंडळी. तर आज आपण जाड पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत. एवढं साहित्य घेतलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. पोहे तळत्यावेळी तरी चाळणीमध्ये पोहे तळल्यानंतर जास्त करपत नाहीत, तर अगदी फुलून येतात हे पोहे आणि चिवडासुद्धा तितकाच मस्त होतो. हाय फ्लेमवर आपल्याला मोठ्या शेगडीवर हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे चिवडा जे आहे ती तेलकट बिलकुल होणार नाही, अतिशय कोरडा असा होतो. एक ना एक पोहे एकदम व्यवस्थित असे फुलून आलेले आहेत आणि छान असे हे पोहे तळलेले आहेत. बिलकुल तेलकट होत नाही, तितका परफेक्ट हा चिवडा होतो. अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. आता इथं ह्या चाळणीतले पोहे प्लेटमध्ये एका काढून घ्यायचे आहेत. तर इथं आपण अर्धा किलो पोह्यापासून हा चिवडा बनवतोय. तर अशाच प्रकारे पूर्ण पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती बनवायचे त्यानुसार तळून घेऊ शकता. ते तर पूर्ण पोहे आपले तळून झालेले आहेत, अतिशय कोरडे असे झालेत, बिलकुल तेलकट वगैरे झालेले नाहीत. तर कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याच्यावरती मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर आता इथं ह्या चाळणीमध्ये शेंगदाणे तळून घेऊया. तर साधारण 3 ते 4 मिनिटामध्ये शेंगदाणे छान असे तळून होतात आणि चाळणीमध्ये टाकल्यामुळे जास्त करपतसुद्धा नाही. तडतडले की समजायचं आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आता इथं आपण काजू टाकून घेतलेले आहेत. काजूसुद्धा असे उचलून तळून घ्यायचे. काजू काढून घेतल्यानंतर खोबरं टाकून घेतले. खोबरं लालसर झालं की परत तेही काढून घ्यायचे. आता कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर तळली की परत याच्यामध्ये तेच तेल थोडंसं 1 ते 1.5 पळी टाकून घ्यायचं. ह्या पोह्याला जास्त तेल टाकायचं नाही. आता लसण भिजेल इतपत टाकले मी, 1.5 पळी छोटी आहे. आता थोडंसं गरम करून घेऊया आणि लसणचं कच्चंपण निघेपर्यंत परतायचं आहे. आता यात 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा हिरवी मिरची आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, म्हणजे रंगसुद्धा छान येईल आणि चवसुद्धा. का तर इथं आपण सुहानाचा चिवडा मसाला वापरणार आहोत, अर्धी वाटी म्हणजेच 50 ग्रॅम. तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. तर हे बघा एवढा निम्मा मी मसाला परताय टाकला आहे आणि निम्मा याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता हे पूर्ण तळलेलं साहित्य याच्यामध्ये ॲड करूयात. शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता. चिवडा बनवताना जाड पोहे घ्यायचे आहेत, खूप पातळ पोह्याचा वापर करायचा नाही, म्हणजे तळत असाल तर. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इतका मस्त हा चिवडा होतो, बिलकुल तेलकट होत नाही आणि परफेक्ट चवीचा होतो. इथं तुम्ही घरचे मसाले वापरणार असाल तर धने जिरे पावडर, आमचूर पावडर किंवा जे मसाले बाकीचे टाकले ते सुद्धा मिक्सरला फिरून घेऊन सुद्धा वापरू शकता, तुम्हाला रेडीमेड मसाला वापरायचा नसेल तर. आता हा मसाला तयार करून घेतलेला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे, पूर्ण पोह्यांना लागेल असा किंवा चिवड्यात मिक्स होईल अशा प्रकारे. तर चवीला इतका खमंग आणि मस्त हा चिवडा होतो आणि विशेष म्हणजे सर्वांना आवडणारा आणि दीपावळीत सर्वजण आवडीने खातील असा हा पदार्थ आहे. तर ह्या दीपावळीला नक्की ट्राय करा. तर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दीपावळी म्हटलं की प्रत्येकाच्या आवडीचा हा चिवडा. तर हे बघा